नमस्कार. आज आपण कॉलर कुर्ती बघणार आहोत. सुरुवात करूया व्हिडिओला. इथे मी उंची घेतलेली आहे 14.5. तयार आपली 13.5 होणार आहे आणि पाठीमागचा भाग अर्धा इंच पुढील भागापेक्षा जास्ती घेतलेला आहे. शोल्डर घेतलेले आहेत 7.5. कॉलर करणार आहोत कुर्तीला, त्यामुळे जेवढे आपले शोल्डर आहे तेवढे त्याचा हाफ करून शोल्डरचे माप घ्यायचे. जेवढे शोल्डर आहे तेवढाच आर्महोल, घेतलेला आहे. या लाईनचा हाफ इंच, या लाईनवर हाफचे मार्क करून चेस्ट आपली आहे कुर्ती 36 इंचाची. 9 इंच प्लस अर्धा इंच लूजिंग, अर्धा इंच आतील बाजूला येऊन या पद्धतीने आपण पुढील आर्महोलचा आकार देऊन घेतलेला आहे. गळा रुंदी घेतलेली आहे 3.5. गळा खोली घ्यायची आहे 4 इंच. या पद्धतीने 1.5 इंच आत येऊन आकार देऊन घ्यायचा. आपण पाठीमागचा भाग अर्धा इंच जास्त घेतलेला आहे पुढील भागापेक्षा आणि अर्धा इंचाचाच आपण पाठीमागचा गळा घेतलेला आहे. शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे अर्धा इंच. आर्महोल राऊंड मोजून बघूनच नंतर कटिंग करायची. आता आपण कमरेचा चौथा भाग 7.5 इंच प्लस 1 इंच डाटसाठी 2 इंच शिलाई मार्जिन. आणि या कमरेच्या साईडने अर्धा इंच दाखवल्याप्रमाणे हा भाग कट करून घ्यायचा. त्यामुळे या ठिकाणी कापड जमा होत नाही. पुढील भागाचा गळ्याची कटिंग करून घेऊ. पुढील आणि मागील भाग याप्रमाणे आपण एकाच बरोबर कट करत आहोत. आणि हा आपल्याला कॉलर कट करताना हा भाग लागणार आहे, त्यासाठी व्यवस्थित जपून ठेवायचा. पाठीमागचाही गळा कट करून घेऊ. हे दोन्ही भाग आपल्याला लागणार आहेत. अर्धा इंच आपण शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे, तो आपण कट करून घेऊ. हा झाला पुढील. आता पाठीमागचाही अर्धा इंच कट करून घ्यायचा. पुढील भागापेक्षा मागील भाग अर्धा इंच जास्त घेतल्याने शोल्डर
पाठीमागच्या बाजूला खेचला जात नाही. आता आपण कॉलर कटिंग करून घेऊया. त्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. दाखवल्याप्रमाणे या साईडला आपला पेपर फोल्ड केलेला आहे. हा पाठीमागचा गळा आहे तसा ठेवून याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचा. अशा पद्धतीने कॉलर कट केल्यामुळे कमी जास्त होत नाही. आणि टेपची 1 लाईन एवढं अंतर आपण आतल्या साईडला जास्त घेऊन त्यावर कटिंग करून घ्यायची आहे. या साईडला पेपर फोल्ड असला पाहिजे आणि पुढील साईडला ओपन. दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊया. प्रमाणे 1 इंच किंवा 1.25 इंच अंतर घेऊन कॉलर कट करून घ्यायचे. मी इथे 1 इंच घेतलेला आहे. आता कॉलर कट करूया. पुढील बाजूला थोडासा कर्व आकार देऊन घ्यायचा. आता आपण कापडावर कॉलर कट करूया. त्यासाठी कापडाच्या उलट्या साईडला कॅनव्हास पेपर कपड्याला अटॅच करून घेतलेला आहे. आता कॅनव्हास पेपरच्या एकदम कडेने शिलाई मारून घ्यायची. कॅनव्हास पेपरवर शिलाई आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आता कॉलरच्या दोन्ही साईडला आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागणारे कापड ठेवून बाकीचं आपण कट करून घेऊया. छोटे छोटे कट लावून घ्यायचे म्हणजे टर्न लवकर होते. आता कॉलर कटिंग झालेली आहे. प्रेस करून घ्यायची. आता आपण कुर्तीला कॉलर कसे अटॅच करायचे ते बघूया. त्यासाठी कॉलरचा घेऊन आणि कुर्तीचाही कॉलरचा मध्य घेऊन कुर्तीचाही गळ्याचा मध्य घेतला. कॉलर पाठीमागच्या बाजूने अटॅच करायला सुरुवात करायची. दोन्ही मध्य या पद्धतीने ह्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा. इथूनच आपण कॉलर जोडायला सुरुवात करणार आहोत.
आणि कॉलर टर्न करून मार्जिन पूर्ण आतल्या साईडला घेऊन शिलाई किंवा आपण हात शिलाई या ठिकाणी करू शकतो किंवा या पद्धतीने टिप घातली तरी चालते. धन्यवाद. व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.